नैसर्गिकदृष्ट्या अविघटनशील अशा प्लॅस्टिकचा वापर आणि निर्मिती थांबावी म्हणून राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने कार्यवाही सुरू केली आहे. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि पर्यावरणाची हानी याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ ताम्हणकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. आत्ताच आपण बातमी वाचली की प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची घोषणा ही पर्यावरण मंत्रालयानं केलेली आहे. तर मुळात प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यासाठी किंवा तो कमीत कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळायचा हे म्हणणं खरं तर चुकीचं आहे. कारण आज आपण आपल्या स्वतःकडे जर बघितलं तर आपल्या केसापासून म्हणजे केसाची हेअर पिन आहे ती प्लास्टिकची आहे, माझ्या खिशातलं पेन आहे ते प्लास्टिकचं आहे, घड्याळाचा पट्टा प्लास्टिकचा आहे, माझ्या कमरेचा पट्टा प्लास्टिकचा आहे, माझ्या हृदयातली झडप पण प्लास्टिकची आहे, त्याच्यानंतर पायातल्या चपला पण प्लास्टिकचा आहे. तर प्लास्टिक हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करण्यापेक्षाही प्लास्टिक वापरून झाल्यानंतर त्याचं जे व्यवस्थापन आहे त्याच्यात जर आपण सुधारणा केली तर प्लास्टिकचा प्रश्न खराबपणे सुटेल असं मला वाटतं. आज आपण काय करतो आहोत की प्लास्टिक वापरून झालं की ते टाकून देतो. तर टाकून देणं हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे. तर टाकून द्यायची पद्धत मी पहिले बंद करायला पाहिजे आणि ती जर मी बंद केली तर प्लास्टिकचा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. म्हणजे प्लास्टिक टाकून द्यायचं नाही, त्याचा पुनर्वापर करायचा किंवा त्यावर काय करता येईल याचा विचार करायचा. हे पहिलं पाऊल म्हणजे ते टाकायचं नाही, हे पहिलं पाऊल आहे. दुसरं म्हणजे ह्या अशा अविघटनशील प्लास्टिकमुळे पर्यावरणाला कशी हानी होते? आता काय आहे की पर्यावरणाला अविघटनशील प्लास्टिकमुळे हानी होत नाहीये, तर ते प्लास्टिक तुम्ही चुकीच्या ठिकाणी टाकता म्हणून ते टाकण्यामुळे पर्यावरणाला हानी होते. म्हणजे पातळ प्लास्टिक तुम्ही वापरून झालं की रस्त्यावरती जर टाकून दिलं तर आपली गटारं तुंबतात. समजा तुम्ही किल्ल्यांच्या वरती टाकून दिलं किंवा शेतामध्ये टाकलं तर मातीमध्ये ते जाऊन राहतं. मग मातीची जी जैवविविधता आहे ती नष्ट होते. त्यामुळे आपल्या टाकून देण्यामुळे आपल्या पर्यावरणाला खूप मोठा धोकाचा त्रास होतो. आता आपण म्हणतोय की प्लास्टिक टाकायचं नाही, हा आपण पहिलं पाऊल समजा उचललं तर मग आता करायचं काय त्याचं? आता मी तुम्हाला सांगतो, आपण काय म्हणतो की नुसतं प्लास्टिक प्लास्टिक असं म्हणतो. तर आता तुम्ही जर बघितलं ना की जसं आपण ओला कचरा सुका कचरा असं म्हणतो, तर नुसतं प्लास्टिक न म्हणायच्याऐवजी प्लास्टिक दोन प्रकारचं असतं. एक प्लास्टिकमध्ये जाड प्लास्टिक असतं आणि पातळ प्लास्टिक असतं. म्हणजे एक 20 मायक्रॉनच्या खालचं प्लास्टिक असतं आणि 20 मायक्रॉनच्या वरचं प्लास्टिक असतं. तर हे 20 मायक्रॉनच्या वरचं जे सगळं प्लास्टिक आहे म्हणजे जाड प्लास्टिक आहे, हे सगळं प्लास्टिक रिसायकल होतं, पूर्णच्या पूर्ण रिसायकल. तुम्हाला तुमच्या खिशातलं पेन आहे ते रिसायकल होतं, तुमची हेअर पिन आहे ती रिसायकल होते, या सगळ्या गोष्टी रिसायकल होतात. आता रिसायकल करण्यासाठी आपण काय करतो की आपण टाकून दिल्यामुळे ते सगळं कचरा कुंडीमध्ये जातं आणि आपले गरीब बांधव सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान पाठीवरती झोळा घेऊन त्या कचरा कुंडीत उतरतात आणि ते जाड प्लास्टिक वेचतात. ते पातळ प्लास्टिक अजिबात वेचत नाही. ते जाड प्लास्टिक का वेचतात? कारण त्याच्यापासून त्यांना पैसे मिळतात. मग आता मी काय करतो तर मी माझ्या घरात एक फक्त एक थैली लावलेली आहे, मोठी पिशवी लावली आहे आणि आमच्या घरात जे काही प्लास्टिक जाड तयार होतं ते त्या झोळ्यात आम्ही टाकत जातो. 15-1 दिवसांनी असं होतं की ती झोळा भरतो. मग तो झोळा भरलेला जाऊन खाली गेलो, त्या दिवशी समजा सकाळी लवकर उठायचं आणि खाली जाऊन एखादा जो रॅक पिकर असतो त्या रॅक पिकर समोर जर ही तुमची थैली त्याला दिलीत तर त्याला एकदम खूप आनंद होतो की त्याला त्या कचरा कुंडीतनं हे सगळं उचलायला लावण्याच्या ऐवजी मी जर त्याला हे स्वच्छ प्लास्टिक दिलं तर त्याचा जो रोजचा पोटाला मिळणारे पैसे आहेत ते त्याच्यातनं मिळतात. त्यामुळे जाड प्लास्टिकचा प्रश्न असा सुटतो. आता पातळ प्लास्टिकचा जो प्रश्न आहे, आज तुम्ही खरं बघाल तर हे जे पातळ प्लास्टिक आहे ना, ह्यामुळे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्याचं कुणाकडेच उत्तर नाही. म्हणजे मी कुठल्याही पर्यावरण तज्ज्ञाला विचारलं किंवा ह्याचं काय करायचं ते सांग, तर ह्याचं कुणाकडे उत्तर नाही. म्हणजे आज तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरती जे प्लास्टिक दिसतं ते पातळ प्लास्टिक दिसतं. ते तिथे का दिसतं असा प्रश्न तुम्ही जर विचारलात तर त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की हे जे प्लास्टिक आहे ह्याला किंमत नाही अजिबात. म्हणजे ह्याला किंमत नसल्यामुळे ते प्लास्टिक तिथे पडलेलं असते. तुम्ही अशी कल्पना करा की समजा एक आपण कॅडबरी घेतली आणि कॅडबरीचा रॅपर आहे, त्या रॅपरची किंमत 10 रुपये असते. तर तुम्ही तो रॅपर टाकला असता का? नाही टाकला असता, कारण त्याचे 10 रुपये तुम्हाला मिळतात. आज त्याचे पैसे मिळत नाही म्हणून तुम्ही ते टाकताय. तर एक तर आपण असं करायला पाहिजे की हे सगळे रॅपर आहेत ते कॉस्टली करायला पाहिजेत, मग किंवा त्याच्यावरचा टॅक्स वाढवायला पाहिजे की जेणेकरून ते कॉस्ट वाढेल आणि ते लोक टाकणार नाहीत.
मग मला असा प्रश्न पडला होता की हे तर काही माझ्या हातात नाही, मी हे करू शकणार नाही, मग मी काय करू शकतो. कारण गेली 16 वर्ष आमच्या घरातनं कचरा म्हणून बाहेर पडत नाही, आमच्या घरात डस्टबिन नाही, माझ्या दारावरती येथे कचरा तयार होत नाही अशी पाटी लावलेली आहे. मग हे जे प्लास्टिक आहे, मी हे प्लास्टिक तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. म्हणजे हे अशा प्रकारचे जे प्लास्टिक आहे, ह्या प्लास्टिकचा खरा प्रश्न आहे. तर मी असाच एक दिवस विमनस्क होऊन बसलो होतो की ह्या प्लास्टिकचं करायचं काय, कारण माझ्या दारावरती पाटी लावलेली आहे. आता मी असं म्हणजे बुंध्या करलो मुठ्ठी मी म्हणतात ना, तसं मी प्लास्टिक असं बारीक बारीक केलं आणि सहज मी माझ्या टेबलावरती ठेवलं. मग हे प्लास्टिक उलगडायला लागलं बघा. मग मला असं वाटलं की अरे हे तर जिवंत प्लास्टिक असं म्हणायला हरकत नाही, किंवा ह्याच्यात जी साठलेली ऊर्जा आहे याचा आपण वापर करायला पाहिजे. आणि आजकाल आपण ऊर्जेचा वापर करतो, तर ह्या ऊर्जेचा वापर कसा करायचा. मग मी काय केलं, मी एक अशी जाड प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याच्यावरती लिहिलं पॅकिंग पाऊच कंटेन्स यूज अँड क्लीन प्लास्टिक, डू नॉट ओपन, यूज अगेन अँड अगेन. आणि ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे सगळं प्लास्टिक मी भरतो. काही श्रेडिंग करत नाही, बारीक करत नाही, कापत नाही, काय जसं आहे तसं भरतो. कारण ते मी बारीक केलं तर त्यातली जी इलॅस्टिक ऊर्जा आहे ती निघून जाईल. आणि हे भरतो आणि मग हे सील करतो. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की आता मग याचं करता काय, कारण प्रश्न आहेत सारखे. तर याचं करता काय, तर माझी स्वतःची फॅक्टरी आहे आणि आम्हाला पॅकिंग मटेरियल लागतं. पूर्वी आम्ही पेपर वूल आणायचो, गवत आणायचो. तर आता मी रोज असं माझ्या घरात जे जनरेट प्लास्टिक होतं याच्यापासून असे पाउचेस बनवतो आणि कारखान्यामध्ये घेऊन जातो. पुढचा प्रश्न असा की इतकं प्लास्टिक तुमच्याकडे येतं का, तर इतकं प्लास्टिक माझ्या घरात येत नाही, पण मी हे करतोय हे आमच्या परिसरातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. आणि कमीत कमी 50, 60 किंवा 100 लोकांच्या घरातनं हे प्लास्टिक माझ्याकडे येतं आणि लोक माझ्या दाराशी आणून ठेवतात. ते मी सकाळून फिरून येताना ते प्लास्टिक घेऊन येतो. संध्याकाळी रात्री टीव्ही बघत असताना कुठल्या वेळेला ह्या पाउचेस करायचे, तर टीव्ही बघत असताना, सिरियल बघत असताना ती वेळ अतिशय सुंदर असते. त्यावेळेला हे पाउचेस करतो. मग मी पाउचेस करायला गेले की आमच्या घरातले पण येतात मला मदतीला आणि मग हे पाउचेस करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घेऊन जातो. म्हणजे वेळ कसा काढायचा हा प्रश्न नाही, कारण टीव्ही पाहता पाहता तुम्ही हे करू शकतो मी. आता हे प्लास्टिक केल्यानंतर पुढचा असा प्रश्न आहे की मला लोक असं म्हणतात की तामनकर तुमची फॅक्टरी आहे, तुम्हाला पॅकिंग मटेरियल लागतं, आमचं काय. आमच्या प्रत्येक सामान्य माणसाकडे कुठे प्लास्टिकची अशी फॅक्टरी असेल. तर ठाण्यातल्या लोक तर मला आणून देतात, म्हणजे त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. पण मी लोकांना सांगतो, लोकांना दाखवण्यासाठी हे मी घेऊन आलो, हे तुम्ही करू शकता. ही काय आहे, ही उशी आहे, याच्यामध्ये कापूस घालायची हेच प्लास्टिक घाला, बरोबर की नाही. हे प्लास्टिक घातलं तर ही उशी तुमची चांगली तयार होईल. लगेच पुढचा प्रश्न येणार, किती उशा बनवणार, बरोबर की नाही. तर त्याचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता एक प्रयोग करा. तुमच्या घरामध्ये जसा जाड प्लास्टिकसाठी मोठा तुम्ही पिशवी लावलेली आहे, तशी ह्या प्लास्टिकसाठी पण एक पिशवी लावा आणि मग तुम्ही अनुभव घ्या की तुमच्याकडे घरात किती प्लास्टिक आणि किती दिवस लागतात. तर माझा असा अनुभव आहे की साधारण एक 3 फूट बाय 2 फुटाची जर पिशवी तुम्ही तुमच्या घरामध्ये लावली तर ती भरायला कमीत कमी 2-2.5 महिने लागतात. कारण हे मी आता जसं तुम्हाला दाखवलं की हे प्लास्टिक अगदी बारीक होतं, म्हणजे तुम्ही ठासून त्याच्यामध्ये भरू शकाल. आणि मग ते ठासताना ना तुमचं कुणावरती तरी शत्रुत्व असतं, त्याला त्या पिशवीमध्ये घातलंय असं म्हणायचं आणि जोरात त्याच्यात ठासायचं की बरंचसं प्लास्टिक त्या पिशवीमध्ये राहतं. म्हणजे 3-4 महिन्याचं प्लास्टिक त्याच्यामध्ये जर बसत असेल तर 3-4 महिन्यात तुमच्या घरातनं प्लास्टिक बाहेर नाही पडणार आणि मग प्लास्टिकचा प्रश्न सुटेल. हा मी सोडवलेला प्रश्न आहे. माझं असं अजिबात म्हणणं नाही की हाच प्लास्टिकचा अंतिम पण कल्पकतेने आपण विविध पद्धतीने कसा वापर करू शकतो. आणखी एक दोन तुम्हाला दाखवायला आणले. तर मी लातूरला गेलो होतो आणि लातूरचे एक प्राध्यापक आहेत, त्यांच्या मिसेसनी काय केले ते तुम्हाला दाखवायला आणलं. ते हे जे आहे ही चटई केलेली आहे. आता ही चटई कशापासून बनवलेली आहे, तर त्यांचे मिस्टर गुटखा खायचे आणि मग त्यांच्या घरात गुटख्याची पाकिटं इकडे तिकडे पडलेली असायची. मग त्या बाईला, ती अशिक्षित बाई आहे बरं का, की त्या बाईला काही शिकलेली नाही, काही नाही, पण तिने विचार केला की ह्या गुटख्याच्या पाकिटाचं मला काहीतरी करता येईल आणि त्या गुटख्याच्या पाकिटापासून तिने ही चटई बनवली. म्हणजे आपल्याला गुटखा खाण्याचं समर्थन करायचं नाही, पण गुटख्याचं पाकिटाचं काय करायचं प्लास्टिक तिने विचार केला. आपण काय करतोय की सगळ्यात टाकून प्रश्न सुटतोय असं आपली चुकीची समजत आहे. रादर टाकून प्रश्न आपण मोठा करतोय. त्यामुळे त्या बाईने विचार केला की मी हे टाकणार नाही आणि ते टाकणार नाही हा विचार केल्यामुळे तिला हे उत्तर सापडलं. तसंच एक दुसरं, त्याच गावामध्ये एक चहाचा ठेला होता आणि त्या चहाच्या ठेल्याचा मालक होता, तो म्हातारा माणूस होता. आता तुम्हाला माहिती आहे, हे चहाचे पेले असतात ना, हे प्लास्टिकच्या नळीमध्ये घालून येतात. तर त्याच्याकडे प्लास्टिकच्या नळ्या बघत पडलेल्या असायच्या. मग त्याने बसल्या बसल्या मांडीवरती ह्या प्लास्टिकच्या नळ्या एकमेकात केल्या आणि त्याने बघा किती सुंदर दोर बनवला. असं जर तुम्ही बघितलं तर ह्या दोराला खूप ताकद आहे.
म्हणजे एका सामान्य माणसाने हा प्लास्टिकचा दोर बनवला. म्हणजे आज तो दोर बनवायचा त्याचा व्यवसाय आहे. म्हणजे हा दोर तो विकतो लोकांना. म्हणजे त्याने याचं उत्तर सापडलेलं आहे. तर आज भारताची लोकसंख्या 1,200 कोटी आहे. 1,200 कोटी कॉम्प्युटर्स भारतात फिरतायत. जर प्रत्येकाने विचार करायला सुरुवात केला ना, प्रत्येकाला काहीतरी उत्तर सापडेल वेगळं वेगळं. आता काही जण ह्याच्यापासून तेल काढतात, त्यांना सापडलेलं ते उत्तर आहे. त्यामुळे जर आपण फक्त टाकून द्यायचं नाही एवढंच केलं तर आपल्याला त्याची उत्तरं सापडतील, असा माझा पूर्ण दावा आहे. असं आज या निमित्ताने तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल, काय आवाहन करू शकाल? मी प्रेक्षकांना एवढंच आवाहन करतो की ह्या प्लास्टिकने तुम्हाला सेवा दिलेली आहे. बघा, जर समजा तुम्ही बाजारातनं बिस्किटचा पुडा आणता, तर बिस्किटचा रॅपर नसता तर तुमच्यापर्यंत तो पुडा कसा येईल सांगा? नाही येणार ना. किंवा जी बिस्किट येतील ती फुटून येतील की नाही. किंवा आता शॅम्पू मिळतो आपल्याला, तो किती एवढा वेळाचा शॅम्पूचा सॅचेट असतो. किंवा आपलं हे मिळतं काय, आपलं टोमॅटो केचप मिळतो, तो असा छोट्या सॅचेट मिळतो. आता समजा हे सॅचेट बंद केले तर काय तुम्ही वाण्याकडे चमचा घेऊन जाणार की बाबा मला ह्याच्यात 20 ml शॅम्पू दे म्हणून? शक्य नाही ना. म्हणजे त्या प्लास्टिकने तुम्हाला सेवा दिलेली आहे. आता सेवा दिली, जसं आपण म्हणतो की आई वडिलांना सांभाळायला पाहिजे, तसं ज्या प्लास्टिकने मला सेवा दिलेली आहे त्या प्लास्टिकला मी असं टाकून दिलं नाही पाहिजे. फक्त टाकायचं नाही एवढं ठरवलं तर मला असं वाटतं की खूप प्रश्न सुटेल. आणि जर माझ्याकडे प्लास्टिक जमा झालं तर उद्या म्युन्सिपालिटी किंवा कारखानदार येतील मोठे मोठे की ते म्हणजे अरे हे एकत्र मला प्लास्टिक मिळतंय तर मी हे घेईन प्लास्टिक. कोणी सांगावं असं प्लास्टिक, त्याच्यातनं एखादा उद्योजक सुद्धा निर्माण होईल. फक्त आपलं काम असं आहे की मी टाकणार नाही एवढंच ठरवायचं तर प्रश्न सुटेल. आपण असं म्हणतो की नेचर इज फ्युचर, म्हणजे तुमचा स्वभाव चांगला असेल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि तुम्ही निसर्गाचं रक्षण केलं, पर्यावरणाचं रक्षण केलं तरी तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्लास्टिक टाकून न देणं हे पहिलं पाऊल आपण सगळेजण उचललं तरी खूप प्रश्न सुटेल. अगदी. आणि पुनर्वापर करण्याचाही प्रयत्न करूया आणि पर्यावरणाच्या जवळ जायचा आणि आपलं भविष्यही उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करूया. आज तुम्ही इथे येऊन एवढी छान माहिती दिलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू.